नारायण राणेंवर कारवाई करा, ठाकरे गटाची पंतप्रधानांकडे मागणी। खासदार मारून टाकण्याची धमकी देत असल्याने कारवाईसाठी विनायक राऊतांनी लिहिलं पत्र। दादरच्या शिवाजी पार्कातील शिवरायांचा पुतळा डागडुजीच्या प्रतीक्षेत, पुतळ्याची योग्य देखरेख होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। पुणे शहरातील सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। मालवण प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचं राजकारण करू नये, खासदार उदयनराजे भोसलेंकडून प्रसिद्धी पत्रक जारी। दोषींना कठोर शिक्षेची मागणी। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता हालचाली सुरू। भाजपला सर्वात जास्त 6 जागा, तर शिंदे आणि अजित पवार यांना प्रत्येकी 3 जागा मिळण्याची शक्यता। निर्भीडपणे नाही तर किंतु परंतु करत पंतप्रधानांनी माफी मागितली। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी काढली शेतकऱ्याची औकात। थेट प्रश्न विचारणाऱ्या धाराशिवमधील शेतकऱ्यांवर सावंत भडकले। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेकडील एका क्लबच्या बाहेर रात्री उशिरा मद्यधुंद तरुणांना मारहाण। मुंबई पोलिसांना टॅग करून मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। म्हाडाची वेबसाईट अद्यापही अपडेटेड नाही। लॉटरीसाठीची मुदत आणि रक्कमेत घट। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा। मात्र सावेंच्या घोषणेला म्हाडाकडून केराची टोपली। राज्यातील बहुतांश भागात 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढणार। 3 दिवस विदर्भ मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज। पुणे शहर आणि उपनगरांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद। ऑगस्टमध्ये 303 मिमी पाऊस। 2013 नंतरचा पाऊस उच्चांकी। अकोला चॉकलेटचा आमिष दाखवून 3 मुलांचा छळ। पातूर पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केल्याचा पालकांचा आरोप।